let's start now. काल आपण बेसिक इंट्रोडक्शन बघितलं होतं चॅप्टर 6चं आणि चॅप्टर 6 साठी तुम्हाला किंवा एंड टू एंड HTML आणि CSS परफेक्टली कंप्लीट करण्यासाठी एक बुक रेफर केलं जातं आणि ते बुक जे आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी परत एकदा पाठवत आहे. तुम्हाला मिळालं की नाही त्याचं कन्फर्मेशन सांगा मला. मी एकच मिनिटामध्ये फॉरवर्ड करत आहे. JBPL फ्रंट एंड डेव्हलपर. मिळालं तुम्हाला बुक? कुणाला अजून बुक मिळालेलं आहे HTML CSS चा? मधु, महेंद्र, HTML CSS चं बुक मिळालं? नो सर. नो सर. ओके. जस्ट नाव मी अपलोड केलेलं आहे तुमच्या ग्रुपवर. एकदा कन्फर्म करा की तुम्हाला मिळालं का ते. JBPL 10 येस सर. ऑफलाईन. तर हे जे बुक आहे हे इंडस्ट्री स्टँडर्ड बिगिनर्स बुक आहे जे आपण यूज करणार आहोत. लॉब लार्सन. याच्यामध्ये चॅप्टर तुम्हाला रेफर करायचं आहे चॅप्टर 6, 5, 4, 3, 2, 1. चॅप्टर 7, 8, 9 हे आपण इथून रेफर करणार आहोत. टोटल 1 to 9 पर्यंत हे बुक असेल. अपकमिंग 2 वीक मध्ये जे बुक आहे आपलं फर्स्ट सेकंड ते कव्हर होणार आहे. ठीक आहे. सो आज मी काही याचे जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. मी डाउनलोड करतो सिस्टीम वर आणि आपण ते बघूया मग. हॅलो. हा. अश्विनी, रुपाली, तुम्हाला थोडंसं टफ वाटत होतं, अवघड वाटत होतं, काही अवघड वगैरे जात आहे असं किंवा अजून स्लो करायला पाहिजे पद्धत शिकवण्याची, की ऍव्हरेज आहे की अजून फास्ट करायला पाहिजे? ऍव्हरेज आहे सर. ओके. म्हणजे समजायला असं डिफिकल्टी जात आहे का, की काही अडचण वगैरे असेल तर मला तुम्ही लगेच सांगू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला नाही एक सर. एक असं होईल की हा जो फुल्ली फ्लेज जो कोर्स आहे हा तुम्हाला एक प्रोडक्ट, एक सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलप करता आलं पाहिजेत. हा कुठलाही नॉर्मल कोर्स नाहीये की जेणेकरून आपण कोर्स कंप्लीट केला, संपला आणि झालं, असं काही नाहीये. कारण की तुमचं 3rd मंथ नंतर रिअल टाइम जे आपले इनहाऊस प्रोजेक्ट आहेत, जे आपल्या टायअप कंपनीज आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला इंटर्नशिप म्हणून काम करावं लागणार आहे त्या प्रोजेक्टवर रिअल टाइम. तर बेस जो आहे तो पक्का असेल तर तिथे तुम्हाला ना प्रॉब्लेम येणार नाही. जर तिथे प्रॉब्लेम आले तर परत मग 3 महिन्याची ट्रेनिंग तुमची त्याच्याच मध्ये कव्हर करावी लागेल.
किंवा मग परत इव्हॅल्युएशन होतं की तुम्हाला कुठे मिस झालेला आहे का, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टची गरज आहे अजून प्रॅक्टिस करायला, तर मग परत जी मागची बॅच येते त्याच्यामध्ये तुम्हाला बसवलं जातं. म्हणून तुमचा पाया भरभक्कम केला गेला पाहिजे आतापासूनच. काही जरी डाऊट असतील तर ठीक आहे, म्हणजे जरी तुम्हाला पुढे जरी नाही आलं तरी मग नंतर मागच्या बॅचमध्ये येऊन तुम्हाला परत ते करायला लावलं जातं आणि परत प्रोजेक्टवर तुम्ही असाइन केलं जातं त्याला. आणि जोपर्यंत एकदम परफेक्ट होत नाही, स्वतःला आत्मविश्वास येत नाही की नाही मी एक सॉफ्टवेअर बनवू शकतो, बनवता येतं आणि मी बनवलेलं आहे आणि रिअल लोक वापरतही आहेत, असा आत्मविश्वास आल्याच्या नंतर तुम्ही एक सोर्स बनता, एक रिसोर्स बनताय एका कंपनीसाठी. ते तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मी सांगेनच की कंपनीचे कसे बेनिफिट असतात ते. पण सांगण्याचं एकच आहे की बेस जो आहे त्याच्यामध्ये कुणालाही थोडा जरी डाऊट असेल तर प्लीज मला सांगा. मी त्याच्यानुसार मॉडिफिकेशन करेल. सो हा जो तुमचा बुक आहे, या बुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर चॅप्टर नंबर 6 मध्ये तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे आणि चॅप्टर मध्ये सांगितलेले आहे की मोस्टली करून जे इनपुट आहेत, सिलेक्ट बॉक्सेस आहेत, रेडिओ बटन्स आहेत, चेक बॉक्सेस आहेत आणि टेक्स्ट इनपुट्स आहेत, हे आता आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, त्यांनी या बुकमध्ये दिलेलं आहे. इथे सिलेक्ट लिस्ट आहे. हे जे गोल बटन आहेत याला आपण रेडिओ बटन असं म्हणतो. इथे डेट, मंथ आणि इयर साठी छोटे छोटे सिलेक्शन बॉक्स दिलेले आहेत. इथे तुमचं सिलेक्शन लिस्ट, अशा पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म जे आहेत तिथे बनवलेले आहेत. सो आज आपल्याला काय करायचं आहे, जे बाकीचे जे होते आपले, जसं की हा फॉर्म टॅग आहे आणि फॉर्म टॅगलाच आपण टॅग म्हटल्यापेक्षा एलिमेंट म्हणणं खूप टेक्निकली चांगलं असतं. तुम्ही टॅग म्हणा किंवा एलिमेंट म्हणा, पण एलिमेंट म्हटलं तर जरा असं भारी भरकम वाटतं. म्हणून कोणत्याही टॅगला तुम्ही एलिमेंट म्हटलं तर फार चांगलं होतं. दॅट विल द ग्रेट थिंग. ओके. सो सगळ्यात अगोदर आपण फॉर्म ही टॅग जी आहे आपण सुरू करतो. ही जी आहे फॉर्म टॅग. मी इथे कालच्या याच्यामध्येच परत लिहितो आणि त्याच्यावर थोडस तुम्हाला हा जो फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये पहिलं जे ऍट्रिब्यूट आहे हे ऍक्शन आहे. हे ऍक्शन काय कामाचं आहे, कशासाठी यूज केलं जातं ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे ऍट्रिब्यूट्स आणि त्याच्या व्हॅल्यूची माहिती आपल्याला असायला हवी. ठीक आहे. ऍक्शनचं काम काय आहे, मी एका नोट्स मध्ये लिहितो. जे काय ऍट्रिब्यूट आहे ऍक्शन, याचं काम काय आहे, जेणेकरून ह्या नोट्स ज्या आहेत मी तुम्हाला नंतर शेअर करेल ग्रुपवर. ऍक्शन काय आहे, ऍक्शन इट इज यूज टू redirect or send request to the server. ओके. चला, ऍक्शन याचा उपयोग जो आहे फॉर्म मध्ये, फॉर्म एलिमेंट मध्ये याचा यूज आहे, इट इज यूज टू सेंड रिक्वेस्ट टू द सर्व्हर. चला, सर्व्हर कुणाकुणाला माहिती आहे? पहिल्याच याच्यामध्ये ऍट्रिब्यूट मध्ये आपल्याला सर्व्हर आला. कुणाकुणाला माहिती आहे सर्व्हर? कुणी सांगू शकता? महेंद्र, कोई काही आयडिया? नाही. दॅट्स ग्रेट, नो इश्यू. बघा, एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये तीन भाग म्हणजे तीन घटक असतात. पहिला जो आहे तो आहे युजर, जे की सॉफ्टवेअरला युज करतात, त्याला आपण युजर म्हणतो. दुसरा जो पार्ट आहे, जो घटक आहे मेन, जी ऍप्लिकेशन जिथे स्टोअर असते, जिथे इन्स्टॉल असते, साध्या भाषेमध्ये इन्स्टॉलेशनला आपण डिप्लॉय म्हणतो. तो कम्प्युटर जो असतो त्याला आपण सर्व्हर म्हणतो. आणि जिथे पूर्ण माहिती एका ऍपची जी काही रेकॉर्ड्स आहेत, जसं आधार कार्ड आहे, आधारचं नाव, नंबर, फोटो, ऍड्रेस, हे सगळं एका डेटाबेस मध्ये स्टोअर केलं जातं. ऍक्च्युअली जे स्टोरेज असतं गोडाऊन टाईपचं, ते स्टोरेज म्हणजे तुमचा डेटाबेस असतो. आणि रिक्वेस्ट अशी होते
मी इथे नावही लिहून देतो. डेटाबेस. आता डेटाबेस बरेचसे तुम्ही यूज करता, जसं की MySQL, Oracle, Postgres, MongoDB, Cassandra. यांचा यूज काय आहे डेटाबेसचा? यांचा जो यूज आहे तो डेटा स्टोअर करण्याचा. सर्व्हरचा यूज काय आहे की रिअल ऍप्लिकेशन तुमची या सर्व्हरवर असते. युजरचं काम काय आहे की जे काही दिसत आहेत ब्राउझर थ्रू एलिमेंट ते युजरवर असतील. मग आपण तर इथे होतो फॉर्मची टॅग शिकत होतो. ऍक्शन हे एलिमेंट साठी आपण एवढं काय करत आहोत, का आपण इथे आलो, तर त्याचं रिझन असं आहे की हे HTML CSS चा जेवढा काही पार्ट आहे, HTML CSS चा जेवढा काही पार्ट तुम्हाला दिसत आहे किंवा तो सर्व पार्ट जो आहे युजर इंटरफेस म्हणजे अशा ऍप्लिकेशन जे काही गुगल झालं बघा, असं जीमेल असेल ना, हे जे दिसतं ना आपल्याला सगळं समोर, जे युजर बघू शकतात डायरेक्टली, किंवा तुमचं IRCTC ची साईट, कुठलीही साईट, कुठलीही जे दिसतं त्याला युजर इंटरफेस म्हणतो आपण, जो ऍक्सेसेबल करतो काहीही जो दिसत आहे युजरला. आणि हे सगळं जे बनलं जातं युजर इंटरफेस, ते बनलं जातं ब्राउझर थ्रू यूज होतं, तर ते बनलं जातं HTML CSS जावास्क्रिप्टने. आणि आपण जो काही फॉर्म बनवत असतो तो फॉर्मचा डेटा सर्व्हरवर पाठवण्यासाठी, जो काही डेटा युजर कडून जो काही डेटा जी काही रिक्वेस्ट आहे ती सर्व्हरवर पाठवण्यासाठी तुम्हाला फॉर्म जो आहे या फॉर्म मध्ये ऍक्शन जी दिलेली आहे ती यूज करावी लागते. आता जर का तुम्ही इथे ही जर का URL जर का तुम्ही इथे टाकली, सपोज तुम्ही जर का ही URL जर का इथे टाकली, तर ह्या फॉर्मची इन्फॉर्मेशन जी आहे ती IRCTC च्या साईटला रिडायरेक्ट हिट करेल. पण ती आपली साईट नाहीये, ते आपलं सॉफ्टवेअर नाहीये. म्हणून आपण काय करू शकतो की आपल्या सर्व्हरचीच इन्फॉर्मेशन किंवा आपल्याकडे जी फाईल असेल, मी फॉर एक्झाम्पल एक बनवतोय server.html, आणि इथे तर मी काही जास्त लिहत नाही. हॅलो, दिस इज सर्व्हर, दॅट्स इट. तुम्ही इथेही ठेवू शकता. मी इथे फक्त server.html करतो, कारण आपल्याकडे आता सध्या सर्व्हरचा कोड नाहीये, आपण नाही करणार आहोत. आणि इथे तुम्ही एक फक्त बटन घ्या, इनपुट आणि सबमिटचं बटन, सेंड व्हॉट एव्हर तुम्हाला जे पाहिजे ते, आणि रन करून बघा. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, आणि मी याला सेंड करतो. तर बघा इथे तुम्हाला कोणतं पेज दिसतं, हॅलो दिस इज सर्व्हर. जेव्हा केव्हा तुम्ही फेसबुक लॉग इन करता, फॉर्म भरता किंवा काही जरी करता, तेव्हा तो युजर इंटरफेस मधून तो जो काही पूर्ण डेटा जातो ना, तो डेटा जातो सर्व्हरकडे. आणि सर्व्हरवरचं जे काही काम करतात ते बॅकएंड डेव्हलपर करतात, बॅकएंड इंजिनियर जे आहेत ते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर काही इथे बनवलं इनपुट टेक्स्ट, आपण घेऊया फर्स्ट नेम. काल आपण फर्स्ट नेम टेक्स्ट वगैरे घेतलं होतं. आज आपल्याला काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये, तर त्या बुक्स मध्ये जे आहे त्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे. आज आपण बघितलेलं आहे ऍक्शन. बघा इथे काय बघितलेलं आहे, आपण ऍक्शन बघितलेलं आहे. ऍक्शनचं काम काय आहे महेंद्र? ऍक्शन या ऍट्रिब्यूटचं काम काय आहे फॉर्म टॅग मध्ये, काय वाटतं तुला, काय समजलं? हा, तुझ्या माईकचा इश्यू आहे बहुतेक करून. निखिल तुला काय समजलं? काय म्हटलं? हा, मग मला विचारायचं ना. ठीक आहे. तर ऍक्च्युअली मध्ये कोणता डेटा आपण जर त्या फॉर्म हा, मध्ये हा जो फॉर्मचा डेटा आहे ना, बरोबर आहे, हा जो फॉर्मचा डेटा आहे ना, हा फॉर्मचा डेटा सर्व्हरवर
लोड करण्याचं काम जे आहे किंवा सेंड करण्याचं जे काम आहे, तो आपण हा फॉर्मचा जो डेटा आहे तो सर्व फॉर्मचा डेटा कुठे घेऊन जायचा, कोणत्या लोकेशनला घेऊन जायचा सर्व्हरचा, ती ऍक्शनची जबाबदारी आहे. बघा, असे 2 कंपोनंट मी याच्यासाठी दाखवले की इथे जे काही तुम्ही फॉर्म वगैरे बनवणार किंवा काही जरी बनवणार, हे वाला हे वाले दोन्ही पार्ट जे आहेत, याच्यावर बटनवर क्लिक केलं की या दोन्हीचा जो डेटा आहे तो सर्व्हरवर चालला जाईल. पण कोणत्या लोकेशनला द्यायचं आहे, सर्व्हर कुठे आहे, त्याची जी काही लिंक आहे, तुम्हाला जी काही पाथ आहे ना, ती द्यावी लागेल इथे. असं, दॅट्स इट. अजून पण काही डाऊट आहे निखिल तुला याच्यासाठी? काय तुला नक्की काय नाही समजलं? आता ते लिंक साठी वापरतात ना ऍक्शन ते. हा, ऍक्शन मध्ये तुम्हाला सर्व्हरचा पाथ द्यावा लागतो, जेणेकरून सर्व डेटा सर्व्हरवर चालला जातो, सेंड होतो, सबमिट होतो. ठीक आहे, ओके. अजून कुणी आहे ज्याला अजूनही डाऊट आहे याच्यामध्ये? ओके, ठीक आहे. बाकीचे ऍट्रिब्यूट्स जे आहेत, त्याच्यानंतर मेथड दिसत आहे तुम्हाला बघा, ऍक्शनच्या नंतर मेथड टाईप, मेथड ऍट्रिब्यूट. तुम्हाला हे लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मी लिहितोय मेथड. There are two ways to send data from client म्हणजे user data from user to server, or ways म्हटल्यापेक्षा methods. पहिली जी मेथड आहे ती आहे गेट मेथड. गेट मेथड गेट मेथड गेट मेथड आहे, आणि दुसरी जी आहे ती पोस्ट मेथड आहे. गेट मेथड मध्ये काय आहे, ऑल डेटा सेंड थ्रू HTML through head. It is visible in URL. पहिला जो पॉइंट आहे हा आहे ऑल डेटा सेंड थ्रू द. दूसरा जो आहे तो पॉइंट हा आहे, इट इज विजिबल इन URL. अँड थर्ड जो आहे तो आहे इट इज नॉट सेफ. ठीक आहे, आणि दुसरं जे आहे मेन मध्ये तो आहे मेथड आहे पोस्ट मेथड. ऑल डेटा sends through body. नेक्स्ट पॉइंट आहे it is visible, it is not visible, then it is safe. बघा, 2 प्रकारच्या मेथड असतात आणि मी तुम्हाला डेटा सेंड करूनही दाखवतोय प्रॅक्टिकली. पहिला आहे फर्स्ट नेम, तर मी इथे टाकतो BR. अँड दुसरा जो आहे लास्ट नेम, इनपुट, लेट्स सी, इनपुट टाइप टेक्स्ट आणि नेम सपोज समथिंग अँड BR. नेम जो आहे सर्व्हरवर या नावाने आपण डेटा घेऊ शकतो. मी याला नाव देतो फर्स्ट नेम आणि या इनपुट बॉक्सला देतो मी लास्ट नेम. सर्व्हरवर डेटा या बॉक्स मधून रिसीव्ह करायचा असेल तर असे नाव आपल्याला द्यावे लागतात. सो मी एकदा याला एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. इथे मी डेटा पास करतो आणि सेंड करतो. बघा, काय तुम्हाला URL मध्ये हा डेटा दिसत आहे. URL मध्ये स्क्रीन दिसत आहे महेंद्र? यस सर. काय तुम्ही असा डेटा क्लायंट मधून जर का नेट बँकिंग करताय आणि तुम्ही जर का
तुमचा एटीएम नंबरचा पिन आणि कोड जर का तुम्ही नेट बँकिंग करताना सर्व्हरवर अशा पद्धतीने पाठवणार का जो सगळ्यांना दिसेल? नो. सो बाय डिफॉल्ट जेव्हा असा डेटा जातो तर त्याची मेथड टाईप जी असते ना ती कशी चेंज करायची, तर इथे लिहायचं मेथड आणि इथे आपलं बाय डिफॉल्ट गेट असते, नाही टाकलं तरी गेट मेथड असते, तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये त्याच्यामध्ये. पण इथे जर का तुम्ही पोस्ट लिहिलं ना तर तो जो डेटा जातो समोर सर्व्हरवर तो डेटा बॉडी मधून जातो जो की विजिबल नाही राहत. मी याला परत एकदा रिरन करून दाखवतो तुम्हाला. तर मला याला एकदा रिफ्रेश करावं लागेल. बघा तुम्हाला इथे डेटा दिसत आहे का सर्व्हर डॉट एचटीएमएल वर URL वर डेटा दिसतोय का? बघा नाही दिसत का? कारण की तो डेटा जो असतो तो बॉडी मधून जातो जो की ट्रॅव्हल्स होत नाही. दॅट्स इट. त्याच्यानंतर आयडी ऍट्रिब्यूट आहे आणि नेम ऍट्रिब्यूट आहे जो आपण आता डिस्कस करणार आहोत. नेम आणि आयडीचा यूज कशासाठी होतो? नेम इट इज आयडेंटिफिकेशन identification for input box to receive data on server. आणि हे आपल्याला नंतर बॅकएंड मध्ये समजणार आहे किंवा पुढे जसं जाऊ तसं समजणार आहे. आयडी it is also used for identification but it must be unique. हा झाला. देन थर्ड आहे इन्क्रिप्शन टाइप. इन्क्रिप्शन टाइप जो आहे तुम्हाला हा जो दिलेला आहे जेव्हा तुम्हाला एखादा ब्राउझर कडून डेटा पाठवायचा असतो बॉडी मध्ये तो एका विशेष फॉर्मॅट मध्ये इन्कोडेड झाला पाहिजे आणि इन्कोडिंग साठी आपण इन्क्रिप्ट हे ऍट्रिब्यूट वापरतो. हे पण तुम्हाला सर्व्हरवर कोडिंग करताना कळून जाईल. इट इज यूज टू एन्क्रिप्ट डेटा. एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन आपण कव्हर करणार आहोत पुढे. दॅट्स इट. चला एवढ्यामध्ये कुणाकुणाला काही डाऊट्स आहेत, काही शंका आहे मला सांगा. वन बाय वन. इन्क्रिप्ट टॅग वगैरे आहे का कसं काय? हा इन्क्रिप्ट ऍट्रिब्यूट आहे हा जो आहे फॉर्म मध्ये आपण वापरतो असा इनकोडिंग साठी वापरला जातो तो. ते आपण समोर बघणार आहोत. सर्व्हरवरची कोडिंग दीज आर द मोस्ट रिलेव्हंट विथ सर्व्हर जे की बॅकएंड चालू झालं की आपलं होऊन जाईल ते. तिथे तुम्हाला चांगल्या प्रमाणात करावं लागणार आहे कारण की हा डेटा जो आहे ना युजरचा डेटा तुम्हाला तिथे रिसीव्ह करावा लागतो, त्याच्यावर वर्क करावं लागतं म्हणून. ओके मोहिनी याच्यामध्ये काही विचारायचं आहे या एवढ्यापर्यंत जे काय आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये? निखिल? नो सर. ओके गुड नाईस. नो व्हॅलिडेट आपण पेंडिंग ठेवूया. व्हॅलिडेशन आपण इथे यूज केलेलं नाहीये पण तरी सुद्धा मी नोट्स मध्ये लिहून ठेवतो जेणेकरून विल कव्हर लॅटर जे की आपण व्हॅलिडेशन यूज केलेलं नाहीये अजून तरी. म्हणून टार्गेट आताच आपण करू शकतो. टार्गेट म्हणजे काय की जेव्हा जर आपल्याला हा फॉर्म जो आहे क्लिक केल्याच्या नंतर ब्लँक पेजवर किंवा न्यू टॅबवर जर का ओपन व्हायचा असेल तर आपण न्यू टॅबवर सुद्धा ओपन करू शकतो. असा टार्गेटचा यूज आहे किंवा पर्टिक्युलर लोकेशनलाही आपण त्याला यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे ऑटो कम्प्लीट ऍट्रिब्यूट. हे दोन ऍट्रिब्यूट जे आहेत हे तुम्हाला सर्व्हरवर गेल्यावर जास्त चांगल्या प्रमाणात कळेल. ठीक आहे. आता आहेत फॉर्म्स कंट्रोल.
टेक्स्ट इनपुट कंट्रोल्स मध्ये पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आहे फॉर्म कंट्रोल. आणि फॉर्म कंट्रोल्स मध्ये जेवढे काही कंट्रोल्स आहेत, जे काही बटन आहेत किंवा जे काही देणार आहेत, आपण सगळ्यात अगोदर आहे टेक्स्ट इनपुट कंट्रोल्स, जे की आपण कव्हर करणार आहोत आता. टेक्स्ट इनपुट्स मध्ये मला सांगा की कोणते कोणते झालेले आहेत. कलर झालाय का तुमचा? कलर नो सर. नो. तर कसं करायचं, याच्यासाठी काय पाहिजे? लेट्स सी, मी घेतो इथे फेवरेट कलर आणि इनपुट टॅग घ्या आणि इथे टाइप जो आहे तो कलर ठेवा. दॅट्स इट. कसा दिसेल हा? याला एक्झिक्यूट करूया. हे बघा असा दिसेल. मी याला BR टाकून घेतो अगोदर. जस्ट बटन, हा बटन पण टाकून घेऊया एक. हा असा दिसेल हा कलर बॉक्स. तुम्हाला जसा चेंज करायचा आहे त्याचा सॅच्युरेशन वॉट तुम्हाला इथून चूज करता येईल कलर, लाईटनेस, डार्कनेस, जे काय असेल ते असं. जर का तुम्हाला कुठे सिलेक्शन वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. ईमेल डेट झालं होतं. येस सर. डेट टाइम बाकी असेल तुम्हाला, ठीक आहे. तर सेम काय चेंजेस करायचं आहे तुम्हाला? टाइम झोन, लंच टाइम, इनपुट टाइप, डेट, टाइम. हा कसा दिसेल बघा. मी याला एक्झिक्यूट एक एक करून आपण असं बघायचं आहे. इथे तुम्हाला लंच टाइम मध्ये इथे तुम्हाला यायला पाहिजे. हा जो आहे हा चुकीचा आहे. मी ब्राउझर जो आहे तो वेगळा घेतो. स्पेलिंग मिस्टेक आहे का आपला? या काही काही ब्राउझरला जे आहे तो सपोर्ट नाही करत. आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावा लागतं त्याचा कोड. तो आपण बघणार आहोत. नो वरीज. हा ईमेलचं झालं होतं का? आपण ईमेल कव्हर करून घेऊया अगोदर. ईमेल व्हायला पाहिजे सगळ्या ब्राउझरला. ईमेल इथे तुम्ही जर ईमेल टाकलं तर काय होतं ते चेक करा. मी बघा तुम्हाला दाखवून देतो. इथे ब्राउझरला ओपन करूया अगोदर. फरक बघा आता. जर का मी डायरेक्टली नाव टाकलं असं सेंड केलं तर इथे एरर येतो. इथे तुम्हाला कंपल्सरी gmail.com किंवा जो काही आहे पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय तो सबमिट नाही करता येणार तुम्हाला. ह्याने हा तुम्ही कंप्लीट नाही करू शकता. लेट्स सी, मी असं केलं आणि @ केलं, com org केलं फक्त. बघा तर तुम्हाला कंपल्सरी जे आहे काहीतरी टाकावं लागणार आहे @ नंतर. व्हॅलिडेशन होतात. देन कोणीतरी प्रश्न केला होता की आपण लेंथ आपण याची रिस्ट्रिक्ट करू शकतो का? तर ते पण आपल्याला करता येतं याच्या ऍट्रिब्यूट मध्ये. तुम्ही इथे देऊ शकता. मी प्लेस होल्डर देऊन देतो तुम्हाला अगोदर. इंटर युअर नेम. प्लेस होल्डरने काय चेंजेस झाले बघा. काय चेंजेस दिसत आहेत इथे? इंटर युअर नेम कुठे दिसतं तुम्हाला? त्या बॉक्स मध्ये दिसतं. आणि टाईप केलं की ते गायब होतं. ती व्हॅल्यू नसते. तुम्ही बरेचसे फॉर्म बघितले असतील असे. मॅक्स साईजही आपण करूया. मॅक्स लेंथ जी आहे मी ठेवली 10 सपोज त्या पर्टिक्युलर फील्डची. तर त्याच्यामध्ये मी त्याच्यापेक्षा जास्त जरी टाईप करण्याचा प्रयत्न केला ना, बघा नाही होत, नाही होणार. मी जर सपोज 1 केलं तर चेक करा मी मॅक्सिमम त्याच्यामध्ये किती टाईप करू शकतो. एकच कॅरेक्टर जे आहे मला टाईप करता येतं. जास्त टाईप करता येत नाही.